सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. माझे सगळे विद्यार्थी मित्रांनो, जे शिक्षक भरती 2022 झालेली होती, तर पवित्र पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे आणि ज्यांनी शिक्षक भरतीसाठी मुलाखतीसह हा पर्याय निवडलेला आहे, त्यांची गुणवत्ता यादी सुद्धा दिनांक 7 ऑगस्टला रिलीज झाली होती. आणि आज जी आपण नोटिफिकेशन बद्दल बोलणार आहोत, तर ती नोटिफिकेशन मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. हे खाजगी जी संस्था आहे त्यांच्यासाठीची नोटिफिकेशन होती. आता या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला गाईडलाईन्स किंवा इन्स्ट्रक्शन्स इन प्रायव्हेट मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पहिली नोटिफिकेशन दिसते, जी फक्त 7 सप्टेंबर 2024 म्हणजे कालच्या दिवशी ही नोटिफिकेशन आलेली आहे. त्याला उघडून बघूया आणि नेमकं याच्यात काय म्हटलेलं आहे त्याला सविस्तरपणे बघूया. तर जसं इथे आपल्याला दिलेलं आहे की शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी किंवा शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्यांच्यासाठी सूचना इथे दिलेली आहे. मुलाखतीसह हा पर्याय निवडलेला खाजगी शैक्षणिक संस्थाच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत हे गव्हर्नमेंटनी लेटर रिलीज केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठले पॉइंट आहे ते एकदा बघूया. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे ऑलरेडी जी गुणवत्ता यादीसह आहे ते 7 ऑगस्टला रिलीज केलेली होती. मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यास दिनांक 9 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट असं देण्यात आलेलं होतं आणि तो जो कालावधी आहे आता समाप्त झालेला आहे. तर हे कार्यवाही जी आहे व्यवस्थापनाकडून झालेली आहे आणि सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था किंवा व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक 7 सप्टेंबर पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आलेली होती. म्हणजे 7 सप्टेंबर पर्यंत या जेवढे आहे पोर्टलवर मार्क्स अपलोड करणं, निवड करणं आणि सगळी वेटिंग लिस्ट रिलीज करणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुविधा पोर्टलवर अवेलेबल करून दिलेल्या होत्या. परंतु पोर्टलवरील निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे व निवड केलेल्या उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे तपासून घेणे ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक 13 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवण्यात येत आहे. पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर व निवड झालेल्या उमेदवाराच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या कागदपत्रे शिक्षणाधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर संस्था तरुण प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील. मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीची नोंदी दिनांक 13 सप्टेंबर नंतर व्यवस्थापना स्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी. म्हणून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना 13 सप्टेंबर 2024 म्हणजे इथून पकडून चला की हे 5 दिवस, हा आठवडा आपल्याला वाट बघायची आहे आणि पुढे कुठलं नोटिफिकेशन येते त्याच्यासाठी ही जी वेबसाईट आहे याला सतत बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या नोटिफिकेशन देत राहील. आशा करतो की ही जी नोटिफिकेशन आली होती संस्थांना सूचना देण्याची, जी मागच्या कालच रिलीज झालेली आहे, याच्याबद्दलची तुम्हाला सविस्तर माहिती मिळालेली असेल. त्यांना स्ट्रिक्ट आदेश दिलेले आहेत आणि लवकरच आपल्याला गुड न्यूज सगळ्या विद्यार्थ्यांना मिळेल अशी मी आशा बाळगतो. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ सुद्धा बघत राहा. धन्यवाद.